नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती एक शास्त्र आहे युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपले 5,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर माझे 0 ते 5,000 हे जे सबस्क्रायबर आहेत, हे फक्त मी 7 डिसेंबरला माझा चॅनल ओपन केला होता आणि 7 डिसेंबरला चॅनल ओपन केल्याच्या नंतर आज तागायत म्हणजे 5,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत माझे. आणि माझा हा पहिलाच चॅनल होता. त्याच्या अगोदर माझ्याकडे कुठला चॅनल नव्हता. त्याच्यानंतर मी आता नंतर अनेक चॅनल ओपन केलीत, परंतु मी कधीच कोणाला म्हटलो नाही की ह्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा. कारण की ज्यावेळेस तुम्हाला कंटेंट आवडेल त्यावेळेस तुम्ही 100% सबस्क्राईब करता. त्याच्यात कसलं दुमत नाही. शेतकरी मित्रांनो, आपण अनेक शेती करत असतो. आपल्याकडे मोठमोठे म्हणजे चांगल्या प्रकारचे मोबाईल आपल्याकडे आहेत. आता माझं जर तुम्ही व्हिडिओ क्वालिटी जर बघितलं तर माझ्याकडे सध्या 10,000 रुपयाचा मोबाईल आहे आणि 10,000 रुपयाचा मोबाईल तो सुद्धा माझ्या बंधूंचा आहे. म्हणजे मला मोबाईल घेण्यामध्ये कसला इंटरेस्ट नाही. मी कधीच मोबाईलचा कॅमेरा बघून त्याची क्वालिटी बघून कधी मोबाईल घेतला नाही. कारण की मला तो नादही नाही, छंदच नव्हता मला तो. परंतु आपण शेती करत असताना त्या शेतीमध्ये आपण काय करतो की आपण जे त्याला आपण जेव्हा म्हणतो की प्रॅक्टिस जी म्हणतो आपण, शेतीमध्ये प्रॅक्टिस असते आणि ती प्रॅक्टिस करत असताना आपल्याला जो आनंद मिळतो तो आनंद आपण शेतकऱ्यांसमोर व्यक्त केला पाहिजे. आणि हा आनंद मिळवण्यासाठी मी व्हिडिओला सुरुवात केली. पहिल्यांदा मी काय केलं, ग्रीन स्क्रीन व्हिडिओ बनायला सुरुवात केली. नंतर मग म्हणजे बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, बऱ्याच जणांना असं वाटतं की हे चॅनल मॉनिटाईज होत नाही. मित्रांनो, खरं जर म्हटलं तर हे चॅनल मॉनिटाईज होतात. त्याचं कारण सांगतो, त्याचे काही नियम असतात आणि ते नियमाला जर आपण फॉलोअप केलं तर 100% चॅनल मॉनिटाईज होतात. आता बऱ्याच जणांचे प्रश्न येतील की मग सर सांगा की आम्ही पण तसं बनवू. मित्रांनो, एक सांगतो मी, चॅनल ग्रीन स्क्रीन ज्या चॅनल आपण ज्या वेळेस वापरतो तर त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का, आपला व्हॉइस बंद करायचा नाही. आपण व्हॉइस ओव्हर त्याच्यावरती करायचं आणि जी आपण हे म्हणतो, आपण त्याला काय म्हणतो की आपले जी फोटो आहे किंवा आपला जो व्हिडिओ आहे तो थोडासा मोठ्या साईज मध्ये ठेवायचा. कारण की त्याचं म्हणजे त्याच्यामध्ये एक आड दिलेली आहे की तुमचा कमीत कमी स्क्रीनच्या 20% तुमचा ते व्हिडिओ दिसला पाहिजे तुमचा स्वतःचा. म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तुम्ही काय करता, बॅकग्राऊंड मध्ये वापरता. मित्रांनो, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, याच्यामधून 100% आपल्याला सक्सेस मिळतो. आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की सर तुमचं झालं का चॅनल मॉनिटाईज. माझं चॅनल मॉनिटाईज नाही झालेलं, कारण की माझे जो व्ह्यूज आहे ते आतापर्यंत 10 मिलियन व्ह्यूज शॉर्ट व्हिडिओवर आलेला नाही. आणि जो वॉच टाइम आहे तो वॉच टाइम सुद्धा आतापर्यंत कंप्लीट झालेला नाही. वॉच टाइम कंप्लीट होण्यासाठी जवळपास माझे 2,000 तास बाकी आहे आणि व्ह्यूज कंप्लीट होण्यासाठी जवळपास 7 मिलियन म्हणजे 7 करोड व्ह्यूज माझे आतापर्यंत बाकी आहे. मित्रांनो, खरं जर बघितलं गेलं तर शेती करत असताना एक गोष्ट लक्षामध्ये येते की आपण ज्यावेळेस आपला आनंद म्हणून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली त्यावेळेस आपण पैशाचा विचार केला नाही आणि चॅनल मॉनिटाईज झालंही नाही तरीही त्याचा आपल्याला काही साईड इफेक्ट होत नाही. कारण की आपण पैसा कमवण्यासाठी चॅनल ओपन केलेलं नाही. आपल्याला जर आपल्या शेतीमध्ये आपण शेती करत असताना आपण ज्ञान जे मिळवतो ते ज्ञान, आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते ज्ञान दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा त्याच्या मागचा उद्देश असला पाहिजे. आता आपण एखादं टार्गेट सेटल जेव्हा करतो त्यावेळेस आपण मग प्रत्येक गोष्ट करतो. म्हणजे मग मला जर युट्यूबर जर व्हायचं असेल तर चांगला कॅमेरा, चांगलं म्हणजे सगळ्या गोष्टी माईक वगैरे हे मी वापरलं असतं. परंतु मला तसं करायचं नव्हतं. मला युट्यूब मधून पैसा कमवणं, पैसा आल्याच्या नंतर कोणी नकार देणार नाही. परंतु आपल्याला काय की त्याच्या माध्यमातून पैसा कमवायचा नव्हता आणि पैसा कमवायचा नव्हता. फक्त आपलं जे स्वतःच म्हणजे आपलं आपण जे म्हणतो की आपल्या स्वतःला फक्त आनंद मिळवायचं हे माध्यम माझ्यासाठी मी ठरवलं होतं. मित्रांनो, आपण याच्यानंतरही मला खूप सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे. त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, आतापर्यंत मी तुम्हाला शेतीच्या माध्यमातून व्हिडिओ बनवतो. बरेच जणांना असं वाटतं की मी शेती करतो, परंतु एकदा सांगायचं झालं की मी शेती करत नाही असं म्हणणार नाही. कारण की मी शेती करतो, परंतु मी शेती करत असताना माझं शिक्षण चालू आहे. मी याच्या अगोदर जॉबला सुद्धा होतो, जॉब सोडून दिला मी. परंतु आता सध्या माझं बीएडचं शिक्षण चालू आहे. मी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतोय शिक्षण क्षेत्राकडे वळण्याचा. यश मिळालं तर खरंच म्हणजे माझ्यासाठी ती खूप आनंदाची गोष्ट असेल. जसं माझं शेती ही जी आनंद माझ्या म्हणजे शेती जर आपण बघितलं तर शेती हे माझ्या जिव्हाळ्याचं आहे. परंतु घरच्यांची इच्छा आणि सामाजिक जे हे आहे वातावरण जे आहे त्या सामाजिक वातावरणाला आणि घरच्यांच्या इच्छेसाठी सुद्धा आपल्याला करणं आहे. आणि त्या घरच्यांच्या इच्छेचा आणि सामाजिक वातावरणाचा विचार करून आपण त्या क्षेत्राकडे 100% आपल्याला सक्सेस मिळेल याच्या ह्याच आपण हेतूने ते समोर त्याचं कार्य करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याकडे मी जे बघतो, आता तुम्हाला सांगतो की माझ्याकडे जवळपास
1000 डाळिंबाचं झाड आहेत, मोसंबी आहे. ही डाळिंबाची शेती मी माझं शिक्षण चालू असताना पूर्ण केली. 13 वर्षाची झाडं आहेत. जी झाडं उपटून टाकायला आली होती ती झाडं मी स्वतःच्या रिक्सवर ठेवली आणि त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात उत्पन्न काढलं. जवळपास 300 झाडामध्ये पहिल्या साली 7 लाखाचं उत्पन्न मी ज्यावेळेस करायला लागलो त्यावेळेस तेव्हा भेटलं. त्याच्यानंतर तो सक्सेस कंटिन्यू राहिला. आज ही नवीन 700 झाडं लावलेली आहेत, जी समोर तुम्हाला दिसतात. आता याला कमीत कमी 10 ते 15 दिवसाच्या अंतर तुम्हाला हे पूर्ण लाल बुंद झालेली झाडं दिसतील. म्हणजे अशा प्रकारे आपण म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपलं पूर्ण मेहनत करण्याचं आपलं काम आहे. एक तारुण्य अवस्थेत आपण काम करणार नाही तर कोणत्या अवस्थेमध्ये काम करणार आहोत, हाही प्रश्न आपल्याला सारख्याला तरुणांना पडला पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. आपल्या काही समस्या असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पूर्णतः मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल. ज्यावेळेस एखादी समस्या म्हणजे मी काय माहिती काय, त्या क्षेत्रातलं एवढाही प्रावीण्य नाही, परंतु ज्यावेळेस एखाद्या समस्या एखाद्याला जाणवते त्याच्यावरती 100% ध्यान संकलन करून तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचं काम मी माझ्या परीने आणि माझ्या पूर्ण बुद्धीला जे चांगलं वाटतं किंवा आपण ज्याला काय म्हणतो की प्रत्येक क्षेत्रातून ती माहिती गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. कारण की आपल्याकडे अभ्यासू व्यक्तिमत्व मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपण त्यांच्या मार्फत तुम्हाला ते ज्ञानार्जन करण्याचं काम करू. मित्रांनो, परत एकदा सांगतो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.